Hello dear students, today we are going to start a new point, that is slope of line. Last video मध्ये आपण जे काय सेक्शन फॉर्म्युला असू दे, सेंटर्ड फॉर्म्युला असू दे, ॲज वेल ॲज मिड पॉईंट फॉर्म्युला वगैरे याचे सगळे एक्झाम्पल्स आपण कंप्लीट केलेले. त्यानंतर जो नेक्स्ट पॉईंट बघायचा आहे तो स्लोप ऑफ लाईन. आता स्लोप ऑफ लाईनमध्ये देताना जर तुम्ही टेक्स्टबुकमध्ये पाहिलं असेल, रीड केल्यानंतर समजेल, जेव्हा तुम्ही एखाद्या स्लोप म्हणजे थोडक्यात मराठीमध्ये जर तुम्ही बघितलं असेल तर चढ आपण यूज करतो स्लोप. जर समजा तुम्हाला एखाद्या स्लोपवर म्हणजे जो रोड हाय लेवलला असेल तर तिथं तुम्हाला जर जायचं असेल, ओके, वॉकिंग असू दे किंवा सायकलिंग असू दे, डझंट मॅटर, त्यामध्ये तुम्हाला असं लक्षात येईल की तुम्हाला एफर्ट जास्त घ्यावे लागतात. पण जर प्लेन रोड असेल तर तिथे एफर्ट्स कमी असतात. जर समजा स्लोप डाऊन साईडला असेल म्हणजे अपपासून साईडपासून तुम्हाला जर डाऊन साईडला जायचं असेल तिथं एफर्ट्स तुम्हाला कमी लागतात. ओके, बिकॉज ऑफ का तर ग्रॅव्हिटेशनमध्ये जर तुम्ही ज्यावेळी तुम्ही सायन्समध्ये लर्न केले, जास्त डिटेलमध्ये मी सांगायची गरज नाही, ज्यावेळी तुम्ही एखादी चढती किंवा जड किंवा स्लोप ज्यावेळी चढत असता तुम्ही ते ग्रॅव्हिटेशनचा अपोजिट करत असता वर्क, त्यामुळे ग्रॅव्हिटेशन तुम्हाला अपोज करतं, त्यामुळे तुम्हाला एफर्ट्स काय घ्यावे लागतात, जास्त घ्यावे लागतात. प्लेन रोडला एफर्ट्स कमी लागतात कारण की तिथे ग्रॅव्हिटेशन फोर्सचा जो काय अपोज आहे तो कमी असतो. जर त्यावेळी तुम्ही ग्रॅव्हिटेशनच्या थ्रू जर जात असाल म्हणजे जर स्लोपवरून खाली चढत असाल तर तिथे तुम्हाला एफर्ट्स कमी लागतात कारण की तुम्ही ग्रॅव्हिटेशनच्या दिशेने वर्क करत असाल. ओके, हे सायन्सचा पार्ट झाला. हीच कन्सेप्ट बऱ्यापैकी आपण स्लोप ऑफ लाईनमध्ये यूज करायचं. इतकं काही जास्त डिटेलमध्ये आपल्याला यामध्ये बघायचं नाही, म्हणजे जे तुम्हाला मी सायंटिफिक सांगितलं फक्त ते टेक्स्टबुकमध्ये होतं. हीच कन्सेप्ट आपल्याला स्लोप ऑफ लाईनमध्ये यूज करायचं आहे. स्लोप ऑफ लाईनचा फॉर्म्युला डिराईव्ह करण्यापूर्वी आपल्याला एक टेक्स्टबुकमध्ये ॲक्टिव्हिटी दिली, ती आपल्याला कंप्लीट करायचं आहे. होपसो तुमच्याकडे टेक्स्टबुक असेलच समोर. रिझन इतकं काय की इतकं मी जास्त लिहू शकत नाही बोर्डवर, त्यामुळे ॲक्टिव्हिटी एकदम सिम्पल आहे. त्यामध्ये काय दिले बघा तुम्हाला ऑन द पेज नंबर 116च्या आधी मी स्लोप ऑफ लाईनमध्ये काय काय दिले, मी जे काय मी आता ओरली सांगितलं तेच इथे दिले. व्हेन वी वॉक ऑन अ प्लेन रोड वी नीड नॉट एक्झर्ट मच एफर्ट, बट व्हाईल क्लाइम्बिंग अप अ स्लोप वी नीड मोर एफर्ट्स. इन अ सायन्स we have studied that while climbing up slope we have to work against gravitational force. Okay, in coordinate geometry slope of a line is an important concept. We will learn through the following activity. आता यामध्ये आपल्याला ही स्लोप ऑफ लाईन कन्सेप्ट आहे ती लर्न करायची आहे. त्यामध्ये आपल्याला ॲक्टिव्हिटीसाठी काय दिले बघा, जर तुम्ही बघितलं असेल एक्स डॅश ॲक्सिस आणि वाय ॲक्सिस दिले आणि त्यामध्ये एक लाईन यल दिली आणि लाईन एलवर जे काही पॉईंट्स आहेत त्याचे तुम्हाला कोऑर्डिनेट दिले. थोडक्यात बघा, एचे कोऑर्डिनेट -2 -5, बीचे कोऑर्डिनेट 0 -2, सीचे 2 1, डीचे 4 4 आणि ईचे किती दिलेत बघा 6,7. ओके, म्हणजे टोटल 5 पॉईंटचे 5 पॉईंटचे तुम्हाला कोऑर्डिनेट दिले. आता बॅक साईडला एक टेबल दिला आहे, एकदम सिम्पल आहे. यामध्ये काय दिले बघा, सिरियल नंबर, फर्स्ट पॉईंट, सेकंड पॉईंट, कोऑर्डिनेट्स ऑफ फर्स्ट पॉईंट, कोऑर्डिनेट ऑफ सेकंड पॉईंट. त्यानंतर एक फॉर्म्युला दिला आहे म्हणजे एक एक्झाम्पल दिले, दॅट इज y2 - y1 अपॉन x2 - x1. ओके, फर्स्ट पॉईंट बघा सी आणि सेकंड पॉईंट ई घेतला. जर तुम्ही त्या लाईनमध्ये जर तुम्ही बघितलं असेल सीचे कॉर्डिनेट 2 1 आणि ईचे कॉर्डिनेट काय दिलेत 6 7. मग x1 किती होणार आहे बघा 2 आणि x2 किती होणार 6. ओके, त्यानंतर y1 होणार 7 अँड y1 इज 1 अँड y2 इज 7. त्या वरती जो फॉर्म्युला दिला आहे त्यामध्ये आपण व्हॅल्यू किंवा इक्वेशन जे दिले त्यामध्ये आपल्याला व्हॅल्यू सबस्टिट्यूट करायचे आहेत. दॅट इज 7 - 1 अपॉन 6 - 2, दॅट इज 6/4 आणि त्याचा सिम्पलेस्ट फॉर्म येणार आहे 3/2. आता तसंच खाली टोटल 5 पॉईंट्स आहेत, त्यापैकी फर्स्ट पेअर घेतली आपण सी अँड ई. नेक्स्ट आपण दुसरी पेअर घेऊ ए अँड डी. ओके, त्यामध्ये पुन्हा सेम कंडिशन -2 - 5 4 4. पुन्हा कॅल्क्युलेशन केलं तर फायनल ॲन्सर आले 3/2. आता ए आणि डी घेतलं, आता त्याचं इन्व्हर्स म्हणजे काय करू आपण चेंज करू, म्हणजे फर्स्ट पॉईंट आपण डी घेऊ आणि सेकंड पॉईंट ए घेऊ. म्हणजे पहिल्या कंडिशनमध्ये जर तुम्ही सेकंड कंडिशनमध्ये बघितलं असेल ए डी होता, आता डी ए घ्यायचा आहे. ओके, म्हणजे फक्त कोऑर्डिनेट चेंज होणार, फर्स्ट पॉईंट चेंज, सेकंड पॉईंट चेंज, दॅट इज 4 4 अँड -2 -5. पुन्हा जर तुम्ही ओव्हरऑल बघितलं असेल तर पुन्हा ॲन्सर आले 3/2. तशीच जर तुम्ही खालची ॲक्टिव्हिटी म्हणजे टोटल 3 पॉईंट्स राहिलेत बघा खाली 3 रोज, ते जर तुम्ही कंप्लीट केलं तर तुमच्या असं लक्षात येईल की प्रत्येकाची व्हॅल्यू म्हणजेच y2 - y1 अपॉन x2 - x1 जर बघितलं असेल तर ते आले 3/2. डिपेंड्स ऑन एक्झाम 3/2.
म्हणजेच बघितलं असेल तर हे कॉन्स्टंट राहिले, ही काय राहिले कॉन्स्टंट राहिले. तुम्ही कोणताही रेशो घ्या, कोणतेही पॉईंट्स घ्या, आणि जर तुम्ही y2 - y1 अपॉन x2 - x1 घेतलं तर त्याची व्हॅल्यू आली 3/2 अँड विच इज कॉन्स्टंट. आणि या कॉन्स्टंट व्हॅल्यूलाच आपण काय म्हणणार आहे स्लोप ऑफ लाईन. बघा खाली डिटेलमध्ये दिले. फिल इन द ब्लँक स्पेसेस इन द अबाव टेबल. सिमिलरली टेक सम अदर पॉईंट्स. ओके, इथं पण बघितलं असेल तर इथं तुम्ही जर लक्षात आलं असेल तर तुम्ही इथं सिक्वेन्स कोणताही घ्या, म्हणजे कोणतेही पॉईंट्स घ्या, म्हणजे टॉपचा पॉईंट घ्या, बॉटमचा पॉईंट घ्या किंवा बॉटमचा पॉईंट आणि तिथला मधला पॉईंट घ्या. ॲन्सर जर बघितला असेल तर ते 3/2 चालेल. म्हणजे इथं जो काही सिक्वेन्स आहे तो डझंट मॅटर, सिक्वेन्स इज डझंट मॅटर. कोणतेही 2 पॉईंट्स घेतले त्याचं जर या फॉर्म्युलामध्ये व्हॅल्यू सबस्टिट्यूट केला तर तुम्हाला असा आन्सर लक्षात येईल की 3/2 म्हणजे ही कॉन्स्टंट राहिली. बघा आपण similarly, okay, from this activity we understand that for any 2 points x1 y1 and x2 y2 on the line L, the ratio y2 - y1 upon x2 - x1 is a constant. ओके, त्यामुळे आपल्याला स्लोप ऑफ लाईनची डेफिनेशन मिळाली. इफ x1 y1 and x2 y2 आर एनी पॉईंट्स ऑन लाईन L, the ratio y2 - y1 upon x2 - x1 is called द स्लोप ऑफ लाईन. ओके, म्हणजेच ॲक्च्युली स्लोप ऑफ लाईनसाठी आपण जो लेटर यूज करणार आहे तो म्हणजे स्मॉल लेटर एम. दॅट इज फॉर्म्युला इज एम इज इक्वल टू y2 - y1 अपॉन x2 - x1. इतका सिम्पल फॉर्म्युला आपल्याला इथं मिळतो. सिम्पल आहे, y2 - y1 अपॉन x2 - x1. याला आपण काय म्हणणार आहे स्लोप ऑफ दॅट लाईन. त्यामध्ये त्या लाईनवरचे तुम्ही कोणतेही पॉईंट्स जरी घेतले तरी ती व्हॅल्यू कॉन्स्टंट राहते. इथं बघा 3/2 राहिले. तुम्ही बघितलं असेल की कोणतेही पॉईंट्स यामध्ये घेतल्यानंतर जरी तुझं काय लास्टची टेबलची जी व्हॅल्यू आली 3/2 चालेल. ओके, सो लेट्स सी. आता अजून एक ॲक्टिव्हिटी बघू आपल्याला, ॲक्टिव्हिटी सेकंड. ती मी मात्र इथं घेईन तुमच्या इथं. ओके, मी रफ करतो. ओके, लेट्स सी. फिगर काढत नाही मी यामध्ये. बघा पहिलं आपल्याला काय सांगितलं बघा, स्लोप ऑफ लाईन यल काढायचं आहे. ओके, स्लोप ऑफ लाईन यल. आता लाईन एलवरचे कोणकोणते पॉईंट्स आपल्याला घ्यावे लागतील बघा. लाईन एल म्हणजे ती थोडीशी क्रॉस दिसते बघा. लाईन एलवर कोणकोणते पॉईंट्स आहेत, बी 6-1 आणि ए आहे बघा 4-0. ओके, सो स्लोप ऑफ लाईन यल तुम्ही नंतर लिहिलं तरी चालेल. त्यामध्ये स्लोप ऑफ लाईन यल दॅट इज y2 - y1. थोडक्यात काय करायचं बघा आपण, y कॉर्डिनेटचं सबट्रॅक्शन डिवायडेड बाय x कॉर्डिनेटचं सबट्रॅक्शन. सिक्वेन्स इज डझंट मॅटर, ए बी घ्या किंवा बी ए घ्या. मग काय होणार, y कॉर्डिनेटचं सबट्रॅक्शन दॅट इज 1 - 0 अपॉन 6 - 4 दॅट इज इक्वल टू 1/2. ओके, दॅट इज इक्वल टू 1/2. हा झाला पहिला पॉईंट. त्यानंतर अजून काय सांगितले बघा, स्लोप ऑफ लाईन टी. ओके, स्लोप ऑफ लाईन टी. आता टीवर कोणकोणते पॉईंट्स दिसतात बघा. टीवर आपल्याला जर बघितलं असेल C 3, 4 अँड D -1, 0. ओके, सेम कंडिशन करायची. स्लोप ऑफ लाईन टी इज इक्वल टू y कॉर्डिनेट सबट्रॅक्शन दॅट इज 4 - 0 अपॉन x coordinate subtraction that is 3 -1. ओके, दॅट इज इक्वल टू 4 - 0 4. ओके, इथं काय होणार बघा 3 + 1 दॅट इज 4/4 दॅट इज इक्वल टू 1. ओके, आता 1/2 जर कन्वर्ट करायचं असेल तर 0.5 पण येऊ शकतं. ओके, 1/2 सफिशियंट आहे, फक्त मी एक अंडरस्टँडिंगसाठी आपण 0.5 घेतलं. त्यानंतर अजून एक ॲक्टिव्हिटी आहे. यामध्ये आपल्याला काय सांगितलं बघा, स्लोप ऑफ लाईन एन. आता आपल्याला काय करायचं, स्लोप ऑफ लाईन एन. जर तुम्ही बघितलं असेल N1 पॉईंट्स जर पाहिले असतील, थोडीशी क्रॉस लाईन आहे. त्यामध्ये लाईन एनवर सी आणि बी, ओके, हे 2 पॉईंट्स आहेत. मग त्यासाठी आपल्याला तेच करावं लागेल. 1 - 4 अपॉन 6 - 3 दॅट इज इक्वल टू -3/3 दॅट इज इक्वल टू -1. आता या तिन्ही ॲक्टिव्हिटी किंवा या तिन्ही कॅल्क्युलेशनवर आपल्याला ऑब्झर्वेशन करायचं आहे. जर तुम्ही बघितलं असेल ही जी काय लाईन, ओके, एक मिनिट मी फक्त रफली काढतो आहे बाळांनो. ही लाईन यल आहे, त्यानंतर ही दुसरी लाईन, ओके, आणि ते तिसरी लाईन अशी क्रॉस काहीतरी आहे आपल्या इथं. ओके, ठीक आहे, लाईन यल टी अँड यल. जर तुम्ही असं बघितलं असेल, हा जो काय एक्स ॲक्सिसला अँगल कमी आहे याच्यापेक्षा, त्यावेळी स्लोप बघा कमी आला आहे.
पण ज्यावेळी हा अँगल एक्सटेंड झाला आहे म्हणजे इन्क्रीज झाला आहे त्यावेळी स्लोप वाढला आहे, इन्क्रीज झाला. म्हणजे थोडक्यात जर तुम्ही बघितलं असेल एक सिम्पल रोड, समजा हा एक रोड आहे ओके आणि दुसरा असा रोड आहे. ऑब्वियसली तुम्हाला जर या रोडनं जाताना जास्त एनर्जी एक्झर्ट करावी लागणार नाही, पण ही जर चढती किंवा स्लोप चढायचा असेल तर तुम्हाला जास्त एनर्जी घ्यावी लागतील. सेम कन्सेप्ट इथं आहे बघा, जितका अँगल कमी आहे एक्स ॲक्सिसची तितका स्लोप कमी आला आहे, पण जितका जास्त आला अँगल तितका स्लोप वाढला. पण उलटं जाऊ, समजा ही अशी घसरती घेतली आपण ओके, स्लोप घेतला तर तुम्हाला इथे एनर्जी काहीच लागणार नाही, बरोबर आहे ना, म्हणजे इथं निगेटिव्ह आला आहे. म्हणजे आता थोडक्यात जर तुम्ही बघितला असेल इथं जो काय अँगल तयार झाला आहे तो ॲक्यूट अँगल आहे ओके. कोणता अँगल आहे? ॲक्यूट अँगल. आणि हा जर तुम्ही अँगल बघितला असेल तर ऑब्च्यूस अँगल ओके. सो म्हणजे याचं आपल्याला कन्क्लुजन काय करता येतं, ज्यावेळी स्लोप किंवा ॲक्यूट अँगल असेल एक्स ॲक्सिसची तर स्लोप येणार आहे पॉझिटिव्ह, आणि जर ऑब्च्यूस अँगल असेल तर स्लोप विल बी निगेटिव्ह. ऑब्च्यूस अँगल असेल तर स्लोप विल बी निगेटिव्ह. ऑब्च्यूस अँगल मीन्स लेस दॅन मोर दॅन 90 डिग्री आणि ॲक्यूट अँगल मीन्स लेस दॅन 90 डिग्री. म्हणजे 90 अँगलपेक्षा जर लेस असेल तिथं तुम्हाला स्लोप काय असणार आहे? पॉझिटिव्ह. आणि जर ऑब्च्यूस अँगल असेल तर स्लोप काय येणार आहे तुमचा? निगेटिव्ह. बघा त्यामध्ये सगळे कन्क्लुजन दिले आपल्याला, ते तुम्ही लिहून घ्यायचं आहे. नंतर मी जे ओरली सांगणार आहे ते, स्लोप ऑफ लाईन L अँड लाईन T आर पॉझिटिव्ह, स्लोप ऑफ लाईन N इज निगेटिव्ह ओके, स्लोप ऑफ लाईन T इज मोर दॅन स्लोप ऑफ लाईन L. हे सगळं कन्क्लुजनच आहे, याच्यावरून आपल्याला दिले. स्लोप ऑफ लाईन L अँड T विच मेक ॲक्यूट अँगल्स मोर दॅन which makes acute angle with x axis are positive. Slope of n making obtuse angle of with x axis is negative. ओके, हा एक पॉईंट झाला स्लोप ऑफ लाईनसाठी. पहिले फॉर्म्युला बघितला y2 मायनस y1 अपॉन x2 मायनस x1. त्यानंतर आपण पाहिलं जर एक्स ॲक्सिसची ॲक्यूट अँगल असेल तर स्लोप विल बी पॉझिटिव्ह ओके. फक्त त्यात आपण एक कन्क्लुजन काढू शकतो, जितका अँगल जास्त त्याचा स्लोप काय होणार आहे? जास्त होणार ओके. whose angle is greater, that is acute angle, then that slope is also greater, and slope of obtuse angle of with x axis is always negative. क्लिअर आहे. आता नेक्स्ट पॉईंट बघायचा आपल्याला या स्लोप ऑफ लाईन मधलाच, दॅट इज स्लोप ऑफ ॲक्सिस अँड ऑल्सो स्लोप ऑफ लाईन पॅरलल टू ॲक्सिस. तोच पॉईंट आहे. त्यामध्ये फर्स्ट पॉईंट आहे बघा, स्लोप ऑफ एक्स ॲक्सिस. पहिला एक एक बघू, स्लोप ऑफ एक्स ॲक्सिस अँड लाईन पॅरलल टू ॲक्सिस, तो नंतर बघू. आता समजा एक्स ॲक्सिस घेऊ आपण. आता स्लोप काढण्यासाठी त्या लाईनवरचे आपल्याला कोणतेही दोन पॉईंट्स इनफ आहेत ओके. दिस वन इज युअर एक्स ॲक्सिस, वाय ॲक्सिस समजा हा मी पॉईंट घेतला ओके. मग त्याचा ए पॉईंट जर समजून घेतला तर एक्स कोऑर्डिनेटवर हा x1 झाला आणि हा 0 होणार, बिकॉज ऑन द एक्स ॲक्सिस वाय कोऑर्डिनेट इज ऑलवेज 0. जर समजा बी घेतला तर काय होणार बघा बाळांनो, x2 0 ओके. यामध्ये जर तुम्हाला असं लक्षात येईल की x1 x2 आणि हा y1 आणि y2. मग स्लोप ऑफ लाईन, स्लोप ऑफ एक्स ॲक्सिस, फॉर्म्युला काय होता बानो, y2 मायनस y1 अपॉन x2 मायनस x1. y2ची किंमत व्हॅल्यू 0, याची पण 0, दॅट इज 0 मायनस 0 अपॉन x2 मायनस x1, दॅट इज 0 अपॉन x2 मायनस x1 ओके. वेन वी डिवाइड 0 बाय एनी नंबर ॲन्सर विल बी 0. म्हणजे स्लोप ऑफ एक्स ॲक्सिस काय असणार आहे? 0. म्हणजे इथं तुम्हाला एफर्ट्स काहीच घ्यावे लागणार आहेत, म्हणजे स्लोप ऑफ एक्स ॲक्सिस इज 0 ओके. त्याचप्रमाणे आता स्लोप ऑफ वाय ॲक्सिस पहिला घेऊ. समजा मी सी अँड डी, मग यामध्ये तुम्हाला असं लक्षात येईल ऑन द वाय ॲक्सिस एक्स कोऑर्डिनेट इज ऑलवेज 0. मग आपण हा घेतला y1 अँड y2, म्हणजे जिथं काय होणार स्लोप ऑफ वाय ॲक्सिस. फॉर्म्युला तर तोच राहील y2 मायनस y1 अपॉन आता x2 मायनस x1, म्हणजे एक्स कोऑर्डिनेटची बघा किती व्हॅल्यू आहे 0 0, दॅट इज 0 मायनस 0, दॅट इज y2 मायनस y1 अपॉन 0. पण वेन वी डिवाइड एनी नंबर बाय 0 ॲन्सर इज नॉट डिफाईंड. नॉट डिफाईंड म्हणजे कोणत्याही नंबरला आपण 0ने डिवाइड करू शकत नाही. त्यामुळे स्लोप ऑफ वाय ॲक्सिस इज नॉट डिफाईंड. स्लोप ऑफ वाय ॲक्सिस काय येणार आहे?
नॉट डिफाईन्ड. ओके, स्लोप ऑफ एक्स ॲक्सिस आणि स्लोप ऑफ वाय ॲक्सिस समजलं. आता नेक्स्ट पॉईंट जो बघायचा आहे याच्याच इन्क्लुडेड आहे स्लोप ऑफ लाईन पॅरलल टू एक्स ॲक्सिस. म्हणजे समजा ही जी लाईन घेतली आणि ही आपल्याला एक्स ॲक्सिसला पॅरलल आहे असं समजू आणि आपल्याला काय करायचं आहे याचा स्लोप काढायचा आहे. मग समजा हा मी एक पॉईंट घेतला म्हणजे याचे कोऑर्डिनेट काय होऊ शकतात बघा, x1 y1 आणि याचे काय येणार आहे x2 y1. आता तुम्ही येणार y1च का, कारण की या पूर्ण ह्याच्यावर आपल्याला 9thला झाले बघा y कोऑर्डिनेट सेम राहणार आहे या पूर्ण लाईनवर. तुम्ही कोणताही घ्या, मग इथं 9 असेल तर सगळीकडे 9 9 9 राहील. x1 x2ची व्हॅल्यू चेंज होईल, पण ज्यावेळी एखादी लाईन इफ वन लाईन इज पॅरलल टू एक्स ॲक्सिस दॅट टाईम y कोऑर्डिनेट इज ऑलवेज कॉन्स्टंट और सेम. ओके, त्यामुळे व्हॅल्यू सबस्टिट्यूट केल्या दॅट इज इक्वल टू स्लोप ऑफ लाईन यल, स्लोप ऑफ लाईन यल दॅट इज इक्वल टू काय होणार y2 मायनस y1. पण इथं y1 y1 दोन्ही सेम आहे दॅट इज y1 मायनस y1 अपॉन x2 मायनस x1 दॅट इज y1 मायनस y1 0, x2 मायनस x1 दॅट इज इक्वल टू आन्सर विल बी 0. म्हणजेच बघा एक्स ॲक्सिसचा स्लोप हा 0 येतो ॲज वेल ॲज त्याची जी काही लाईन पॅरलल असणार आहे त्याचा पण स्लोप किती येणार 0. मग सिम्पली जर समजा एखादी लाईन इफ वन लाईन इज पॅरलल टू वाय ॲक्सिस, ओके, मग या लाईनचा स्लोप काय होणार आहे बघा नॉट डिफाईन्ड. इथे याच्यावरून तुम्ही कन्क्लुजन काढू शकता. एक्स ॲक्सिसचा स्लोप 0 होता, त्याला पॅरलल होती, त्याचा स्लोप 0. वाय ॲक्सिसला नॉट डिफाईन्ड, मग ऑब्व्हियसली त्याचं जी काय लाईन येणार आहे पॅरलल त्याचा स्लोप किती होणार आहे नॉट डिफाईन्ड. ओके, त्यानंतर एक फॉर्म्युला मी डायरेक्ट सांगतो बघा, जास्त एक्सप्लेनेशन देत बसत नाही. स्लोपसाठी अजून एक फॉर्म्युला आहे दॅट इज यम इज इक्वल टू टॅन थीटा. स्लोप ऑफ लाईन यम इज इक्वल टू टॅन थीटा. मग हा थीटा म्हणजेच काय, ज्यावेळी समजा ही लाईन घेतली आपण, हा जो काय अँगल तयार होणार आहे एक्स ॲक्सिसची त्याला आपण काय म्हणणार आहे थीटा. म्हणजे स्लोपसाठी काढण्यासाठी आपल्याला अजून एक फॉर्म्युला मिळतो दॅट इज यम इज इक्वल टू टॅन थीटा. म्हणजे कधी कधी तुम्हाला कोऑर्डिनेट दिला असताना स्लोप काढायला लागतात ॲज वेल ॲज जर लाईन थीटा असेल तर काय होणार आहे अँगल दिला असेल तर स्लोपसाठी आपल्याला काय यूज करावं लागणार आहे टॅन थीटा. त्याचं डिस्क्रिप्शन तुम्हाला टेक्स्टबुकमध्ये आहे, जास्त काय अवघड नाही. यामध्ये जर तुम्ही बघितलं असेल पॉईंट्स काय काय येतात हे मी तुम्हाला ओरली आता सांगणार आहे, हे तुम्ही लिहून घेतलं तरी सफिशियंट आहे. त्यामधला पहिला पॉईंट म्हणजे स्लोप ऑफ लाईनसाठी तुम्हाला काय काय लिहायचं आहे बघा. त्यामध्ये फर्स्ट जो मी पहिला डेफिनेशन लिहिलेली ती स्लोप इफ द पॉईंट्स कोऑर्डिनेट ऑफ पॉईंट्स आर x1 y1 अँड x2 y2 देन स्लोप ऑफ लाईन यल इज इक्वल टू यम इज इक्वल टू y2 मायनस y1 अपॉन x2 मायनस x1. हा तुमच्या टेक्स्टबुकमध्ये दिलेला पॉईंट्स आहे. त्यानंतर सेकंड पॉईंट काय होईल बघा, स्लोप ऑफ ते ॲक्टिव्हिटी सेकंड, ते सगळे पॉईंट्स तुम्हाला लिहायचे. त्यामध्ये 2 पॉईंट्स तरी इम्पॉर्टंट आहेत. इफ द लाईन्स मेक ॲक्यूट अँगल विथ एक्स ॲक्सिस, तो शेवटचे 2 पॉईंट्स आहेत बघा, देन स्लोप विल बी पॉझिटिव्ह. इफ लाईन मेक्स ऑब्च्यूस अँगल विथ एक्स ॲक्सिस स्लोप विल बी निगेटिव्ह. हे 2 पॉईंट तरी कंपल्सरी आले पाहिजेत, कारण की हे सगळे तुम्हाला MCQला विचारू शकतात. नेक्स्ट पॉईंट या ॲक्टिव्हिटीवर डिपेंड आहे. स्लोप ऑफ एक्स ॲक्सिस इज 0, स्लोप ऑफ एक्स ॲक्सिस इज 0 हा नेक्स्ट पॉईंट येणार. त्यानंतर स्लोप ऑफ वाय ॲक्सिस इज नॉट डिफाईन्ड, हा झाला नेक्स्ट पॉईंट. त्याच्यानंतर नेक्स्ट पॉईंट काय लिहिणार आहे तुम्ही नोटबुकमध्ये कंपल्सरी, स्लोप ऑफ लाईन पॅरलल टू एक्स ॲक्सिस. टेक्स्टबुकमध्ये सगळं दिलं आहे, तुम्ही ते लिहू शकता किंवा मी जे सांगतोय ते लिहू शकता. स्लोप ऑफ लाईन पॅरलल टू एक्स ॲक्सिस इज 0 अँड स्लोप ऑफ लाईन पॅरलल टू वाय ॲक्सिस इज नॉट डिफाईन्ड. ओके, हा झाला नेक्स्ट पॉईंट. त्याच्यानंतर काय पॉईंट्स लिहायचे, इफ द लाईन मेक्स अन ॲक्यूट अँगल ऑफ थीटा देन स्लोप ऑफ लाईन इज इक्वल टू यम इज इक्वल टू टॅन थीटा. याच्यानंतर अजून जे आता याच्यानंतरचे जे पॉईंट्स सांगणार आहे ते इम्पॉर्टंट पॉईंट्स आहेत. त्यामधला नेक्स्ट पॉईंट येतो बघा, हां, एक्स ॲक्सिस आणि जी काय लाईन पॅरलल होती त्याचा स्लोप इक्वल आला आहे. म्हणजे आपल्याला एक पॉईंट मिळाला, स्लोप ऑफ पॅरलल लाईन्स आर इक्वल. म्हणजे दोन्ही जर काही कोणतीही घ्या, म्हणजे याला जी पॅरलल लाईन समजा इथं मी जर घेतली तर याचा पण अँगल थीटा राहणार करस्पॉन्डिंग अँगल. मग या टॅन थीटाची व्हॅल्यू आणि टॅन थीटाची व्हॅल्यू सेम येणार. म्हणजेच स्लोप ऑफ पॅरलल लाईन, स्लोप ऑफ पॅरलल लाईन इज इक्वल. ओके, स्लोप ऑफ पॅरलल लाईन इज इक्वल. त्यानंतर त्याचा कॉन्व्हर्स लिहू,
इफ स्लोप इज इक्वल देन लाईन्स आर पॅरलल. बघा दोन पॉईंट्स आहेत एकमेकांच्या डिपेंड. इफ स्लोप लाईन्स आर पॅरलल देन स्लोप इज इक्वल, आणि उलट त्याच्या इफ स्लोप इज इक्वल देन लाईन्स आर पॅरलल. हे दोन पॉईंट्स खूप इम्पॉर्टंट आहेत कारण की आपल्याला पुढे एक्झाम्पलला हेल्प होणार आहे. ओके, अशा पद्धतीनं जो आपला सगळा थेरॉटिकल पार्ट्स होता स्लोप ऑफ लाईनचा तो आपण आज कंप्लीट केला आहे. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण याचा जे काय सॉल्व एक्झाम्पल्स आहेत ते कंप्लीट करायचं आहे. तत्पूर्वी तुम्ही हे सगळं लिहून व्यवस्थित तयार ठेवा म्हणजे आपल्याला सॉल्व एक्झाम्पल घ्यायला बरे पडतील. जस्ट गिव्ह मी 2 minutes. ओके, सो आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथंच थांबतोय. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपल्याला याच्यावरचे डिपेंड्स ऑन सॉल्व एक्झाम्पल बघायचे आहेत. 1-2 फॉर्म्युलेज लक्षात ठेवा. y2 minus y1 upon x2 minus x1 and slope of line m is equal to tan theta. बाकी जे काय पॉईंट्स मी सांगितले ते पण इम्पॉर्टंट आहेतच, ते पण MCQला विचारतात, काही एक्झाम्पलमध्ये आपल्याला यूज करावे लागतात. सो आजच्या लेक्चरमधलं सफिशियंट आहे. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण सॉल्व एक्झाम्पल स्टार्ट करतोय. हॅव अ गुड डे. थँक्यू.